चला तर आज आहे संडे 9 ऑगस्ट. घरी बसून बोर झालेलं होतं. दीपिका मॅडमना कुठेतरी फिरायला जायचं होतं, तर प्लॅन केला आपण इस्कॉन टेम्पलला चाललोय. खारघर इस्कॉन टेम्पल आपल्या इथून साधारण 23 किलोमीटर आहे, 45 मिनिट्स. सर्वांना माहितीच असेल, आता लेटेस्ट रिसेंटली ओपनच झालेलं मागच्या वर्षी इस्कॉन टेम्पल खारघर. तर खारघरमध्ये सेंट्रल पार्क येथे लोकेटेड आहे इस्कॉन टेम्पल. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बाय ट्रेन आलात तर खारघर स्टेशनवरून ऑटो करून जाऊ शकता, किंवा बाय रोड जरी आलात तरी गुगल मॅपवर टाकलात इस्कॉन टेम्पल खारघर, तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. तर आता 3 वाजले, 3 वाजताच निघालो आपण घरून. सकाळपासून पाऊस नव्हता, पण जसा घरून निघालो तसा धुवाधार पाऊस चालू झालेला आहे. एक पाऊण तासात पोहोचूच आपण. चला तर मित्रांनो, इस्कॉन टेम्पलच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो आपण. आता वाजले 4. 4:15ला मंदिर ओपन होईल. एक 15 मिनिटं वाट पाहावी लागेल. तर गेट नंबर 1 आहे मित्रांनो, श्री राधा मनमोहनजी मंदिर. इथे डेली दर्शन टायमिंग आहे, मॉर्निंग आणि इव्हनिंग मध्ये. दुपारच्या टायमाला बंद असतं वाटतं. टायमिंग बघून घ्या. तर इकडे मित्रांनो गेट नंबर 1 मधून आत आलात की जुता चप्पल स्टँड पण आहे, इथे चप्पल ठेवू शकता फ्री ऑफ कॉस्ट. गर्दी पाहू शकता मित्रांनो, किती गर्दी आहे. हरे कृष्णा. मंदिरच्या आतमध्ये खाण्यापिण्याची पण सोय आहे मित्रांनो, इकडे पाहू शकता तुम्ही. इस्कॉन प्रसादम. तर मंदिरामध्ये एंट्री घेतली मित्रांनो. इकडे समोरच राईट साईडला एंट्रन्स आहे दर्शनासाठी. तर चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. चला तर मित्रांनो, अतिशय सुंदर दर्शन झाले, मनसोक्त दर्शन झाले. इथे म्हणजे धक्काबुक्की नाही, घाई गडबड नाही. आरामात मनसोक्त दर्शन करू शकता तुम्ही. आणि खूप सुंदर दर्शन झाले, मजा आली मित्रांनो. कृष्णजींचं एकदम डोळे भरून मनमोहक रूप बघायला भेटलं. मूर्ती पण खूप सुंदर, अतिशय सुंदर, मनमोहक. मनाला बरं वाटलं, शांती भेटली दर्शन करून. तर मंदिराच्या जस्ट खाली मित्रांनो इथे मॅचलेस गिफ्ट शॉप आहे. आतमध्ये श्रीकृष्णाच्या मूर्ती, फोटोज सगळं काही अवेलेबल आहे.
शॉपिंग पण करू शकता इथून. बाहेरच पुस्तकालय आहे. इकडे धूप अगरबत्ती आहे. इकडे पाहू शकता मित्रांनो, इकडे प्रीमियम धूप आहेत सर्व फ्लेवरचे. सगळ्या प्रकारचे धूप भेटतील तुम्हाला इकडे. इकडे अगरबत्ती आहेत. इकडे पण पाहू शकता मित्रांनो, इकडे पूजेचं साहित्य, फ्रेम्स, कपडे, सर्व काही आहे इकडे. तर इकडे प्रसादम सेंटर आहे मित्रांनो. आतमध्ये तुम्हाला स्नॅक्स वगैरे मिळून जाईल. इकडे हा मेनू बोर्ड आहे. समोरच काउंटर्स आहेत. सगळं काही स्नॅक्स आहे इकडे. तर इकडे बाहेर मित्रांनो काउंटर्स आहेत स्नॅक्सचे. इथे पण घेऊ शकता तुम्ही ज्यूस, आईस्क्रीम, सगळं काही आहे. पापडी, पाणीपुरी, भेलपुरी, सगळं खाण्याची व्यवस्था आहे इकडे. इकडे समोसे होतात मला वाटतं, नाही वेफर आहे. चला तर मित्रांनो, छान असे दर्शन झालेले आहेत आपले इस्कॉन टेम्पल मध्ये, खारघर मध्ये श्रीकृष्णाचे, आपल्या फॅमिली सोबत. कसं वाटलं दर्शन दोघांना पण? हा, खूप सुंदर दर्शन झाले मित्रांनो. चला तर आता दर्शन करून आपण निघालो घरी. जर हा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट सॅटर्डेला 15 ऑगस्ट, गणपती आगमन.